आपला महाराष्ट्र, आपलं जे समाज आहे ना प्रत्येकाचं, ते एक आस्थावर चलत आहे. आणि दुसरी गोष्ट विश्वासावर. हां, पण आस्था बी कामाला येत नाही आणि विश्वासही कामाला येत नाही. लक्षात घ्या गोष्ट. जे मला अनुभव आहे ना ते मी तुमच्यासमोर मांडायले आहे. तुम्ही आस्था दाखवताय ती अशी कुठं दाखवताय, कोणत्या ठिकाणी दाखवताय, आणि आस्था दाखवतायच का ह्याचा विचार कधी केला का? विश्वास तुम्ही टाकताय, करताय विश्वास तुम्ही कोण्याही इतर लोकांवर, आपल्या तुपल्या घरातल्या नातेवाईकावर. म्हणतात ना ते सोयरे धायरे. अरे बाबा, तुम्हाला सांगते मी, माझी आई आजारी होती, अर्धांगवायू झालं होतं आणि तिला करुणा घोषित केलं. माझ्या माईला अर्धांगवायू झालं, पण एवढी हाल अपिष्ट झाली तिची, त्या अर्धांगवायूचा झटका आल्यामुळं तिचा इलाज नाही झाला. तिला करुणा घोषित केलं. ऐकलं का? पैसा भरपूर लावला आणि ही आस्थावर चलत आहो ना आपण. अरे बाबा, मी बी ह्याच समाजातली आहे, ह्याच महाराष्ट्रातली आहे. एक देव नाही सोडला हो मी, एक देव नाही सोडला. माई संग फक्त मी एकटी होते दवाखान्यात करोना काळामध्ये. आणि माणसं म्हणत नव्हते, कोणसं म्हणत नव्हते, असा दंडवट घेत होते. आपल्यात आस्थेच्या नावानं दंडवट घेत येतं, नाक रगडीत येतं. माय नाक रगडत होते, दुःख झालं तर माझ्या नाकाला, नाक रगडून. आपल्या भारतात जेवढे देव आहेत का तेवढ्या देवायला मी एकाला बी सोडलं नाही. माझं म्हणणं फक्त एकच होतं की माझी माय ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत जिवंत राहू दे, माझ्या एखाद्या लेकराचं लग्न होस तरी, म्हणजे पूर्ण परिवार माझा कंप्लीट जशाला तसा असावा अशी माझी अपेक्षा. माझे सासू सासरे हे सगळे चांगले, फक्त माझी आई आजारी पडली अचानक. म्हणजे मी जशी मोठी झाली तसं मी दुःख नाही बघितलं आणि अचानक ते माझ्यासमोर आलं. आणि शेवटी माझी आई गेली, मी एकटी तिच्यापाशी होते. नातं नाही, गोतं नाही, सोयरा नाही, धायरा नाही, कुणीच नाही त्या करोना काळामध्ये. लक्षात द्या गोष्ट. लय मोठा अनुभव आहे मला. आणि त्यानंतर 3 ते 4 महिन्याचा अंतर माझा बाप पण गेला. बघा मग, आली का आस्था कोणती कामाला? तुम्ही म्हणता वंदना तू तर देवच करीत नाही सन, मानितच नाही सन. तसं नाही. मी म्हणलं ना, मी बी ह्याच समाजातली, ह्याच महाराष्ट्रातली आहे. मला पण ती आस्था का म्हणून नाही कळणार हो. मानत नाही ते माझ्या मायबापापासून, हे सत्य आहे. कारण की ती आस्था जी मी मानत होते ना ती माझ्या कामाला आली नाही. माय तर माय बाप बी जान जवान, काय म्हातारे का कोतारे. 65 वर्षाचा माझा बाप आणि 50 वर्षाची ते 55 वर्षाची माझी माय. कळलं का? वयस्कर नव्हते. अहो, त्यानंतर एवढा अनुभव, एवढं म्हणजे काय काय भोगलं. तुम्ही म्हणताय ना, नाते गोते सोयरे धायरे परके आपले तुपले जवळ करायचे. अहो, कुणीसुद्धा जवळ नव्हतं. कुणीसुद्धा शेवट जवळ आलं बी नाही, कुणी जवळ केलं बी नाही. काय तुम्हाला सांगायचं. आणि तिथून पुढं शिकले आयुष्य कसं जगायचं. आपण कष्ट केल्याशिवाय पोट भरता येणार नाही आपल्याला.
याची जाणीव झाली मला मायबाप गेल्याच्या नंतर. कळलं का? एवढी लाडा नवसाची तुम्हाला काय सांगू माझी थाट. आणि एक उदाहरण दिलंय तुम्हाला. लोकाच्या दारात कुठपर्यंत जाऊन आपण आपलं पोट भरणार आहेत. पोट भरायचं तर आपला कष्ट करावंच लागन. हे उदाहरण आहे तुम्हाला दिलेलं मी. म्हणजे कोणावरही अवलंबून राहायचं नाही. आपल्याला काय करायचंय, आपण काय करायला पाहिजे, आपल्या हितात काय आहे हे आपण ठरवायचं असतंय. इतर कुणीही असू द्या म्हणलं ना, भोंदू बाबा असू द्या, देवधर्म असू द्या, किंवा आपल्याला आवडणारी निवडलेली व्यक्ती असू द्या, आपण ज्याला जवळ करतो, जिच्या जवळ जातो, अवलंबून कधीच राहायचं नाही कोणावर. ऐकलं का? हां, आपल्याच्यानं काही होत असेल ना समोरच्यासाठी, ते आपण करून सोडून द्यायचं. धरून नाही बसायचं. आता मी लावला जीव, जीवापाड जीव लावला. कुणाला? अहो, मी माझ्या आईवडिलालाही जीव लावलेला आहे, मी माझ्या भावंडालाही जीव लावलेला आहे, मी इतरांना सुद्धा जीव लावलेला आहे. ऐकलं का? पण म्हणतात ना, ज्या ताटात खाल्लं त्या ताटामधलं जास्त झालं की मग त्या ताटातच वकतय माणूस. सत्य गोष्ट तुमच्या समोर मांडायली. तर सर्वात महत्त्वाचं मला हे सांगायचंय की आपला समाज, आपला महाराष्ट्र भरवशावर आणि आस्थावर चालतंय हे कुठंतरी थांबायला पाहिजे. हां, आपण कुठं भरवसा करायला पाहिजे ह्याची जाणीव नक्कीच आपण ह्याच्यावर विचार करूनच भरवसा ते आपण टाकायचा बरं का. आणि आस्था तुम्ही तिला महत्त्व द्या त्या आस्थाला, पण तुमच्या हृदयात हां, जगासमोर नगर त्याच्या झोळीत जाऊन पडायचं आणि स्वतःचं खर्चीकरण करून घ्यायचं. लूटमाप स्वतःची हातानं आपल्या करू द्यायची. हे चुकीचं आहे, हे थांबाय पाहिजे. नका करू तसं. जे करायचंय ते तुम्हाला करायचंय. हां, म्हणजे आता माझं स्वतःचं शोषण जरी झालं तरी त्याला कारणीभूत मी कुठं ना कुठं तरी असणार. कुणी बी बळजच येऊन नाही शक्य नाही. ते त्याच्यामध्ये मर्जी माझी नक्कीच असणार. तेव्हा माझं शोषण होतं कुठल्याही पद्धतीचं, शारीरिक म्हणा, शब्दिक म्हणा, कुठलंही. कळलं का? तसं नाही कोणी कोणासोबत वागायचं. मी खरंच तुम्हाला ही काय बी म्हणायली वाटन, पण नाही हो, मी कधीच दुसऱ्या कोणाला त्रास द्यायचा विचार करत आणि नाही बी दिलेला मी कधी. माझ्याच्यानं जे होतं ना ते दुसऱ्यासाठी चांगले विचार ठेवते बरं का. हे सत्य आहे. प्रत्येकानं जर असं आपलं बघून दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवले ना तर काहीच होत नाही. लोक काय करते तर आपलं काम काढून घेण्यासाठी जवळ जाते तर जवळ घेते तर आणि पुन्हा दगाफटका करते तर घात करतेत, विश्वासाचा घात करतेत. ह्याच्यानं हे असं प्रदूषण वाढायलंय, जास्त वाढायलंय. म्हणजे खूप 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 चुकीच्या गोष्टी घडायल्यात. आणि माणसाला ना कुठं ना कुठं तरी ह्या गोष्टीचा एक त्रास होतो. ताणतणावामध्ये माणूस आपलं आयुष्य जगतो. आता म्हणते पापाचा घडा भरतय आणि हे खरं बी आहे. पण भरण तवा भरण. अरे पण कशाला उगच तुमच्यावर एवढा विश्वास जर कोणी टाकला तर त्या विश्वासाचा घात का करता तुम्ही? काय मिळतं त्याने?
काय सुद्धा नाही. विश्वासाचा घात झालेला माणूस कसाही सहन करतो आणि आयुष्य जगतो, तसं तुम्हालाही सहन पुन्हा करायचंच आहे. पण त्या आयुष्य जगण्याला अर्थ नसतो रे बाबा, अर्थ नसतो. खरं सांगायला मी ज्यांच्यावर विश्वास टाकला त्यांनी माझ्या विश्वासाचा घात केला. आहे का नाही माझ्या आठवणीत? मग मी कसं आयुष्य जगायले माझं ते मलाच माहिती ना. हे आयुष्य घातपात आपला झाला ना तर ते आयुष्य जगणं खूप 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 कठीण आहे. त्याच्यामुळं थांबायला पाहिजे कुठंतरी, असं माझं म्हणणं आहे. नका करत जाऊ. नणंद असू द्या, भाऊजाई असू द्या, भाऊ असू द्या, नका करू काय असं. अवघड गोष्टी आहेत. घरातली घरात लोक खरंच असं वागतात ना, विचित्र. आयुष्य जगायला खूप अवघड जातं. तर मग बाहेरच्यावर आपण विश्वास का करायचा, कसा करायचा, किती करायचा? खूप काही अनुभव घेतलेले आहेत मी, आणि खास करून माझ्या आईवडिलांनंतर. आईवडील होते तेव्हा माझं आयुष्य राजाची राणी तर मी अजून बी आहे, पण बापाची परी कुठंतरी हरवली. झालं, इमोशनल आहे मी.